You cannot give what you do not have. वेन डायर ह्यांचं हे चांगलं वाक्य आहे. जे आपल्याकडे नाही ते आपल्याला दुसऱ्यांना देता येत नाही. सहकार क्षेत्रामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, वाटाघाटीमध्ये, व्यवसायामध्ये हे अगदी स्पष्ट आहे. जे आपल्याकडे नाही ते आपल्याला दुसऱ्यांना देता येत नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील तसाच आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील जे आपल्याकडे नाही ते आपल्याला दुसऱ्यांना देता येत नाही. आध्यात्मिक जीवनाची 3 मूल्य म्हणजे श्रद्धा, आशा आणि प्रीती. ह्यामध्ये आपण जर संपन्न नसू तर ते आपल्याला दुसऱ्यांना देता येणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये 3 प्रकारची उदाहरणं समोर ठेवून हाच मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभू म्हणतो, आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. अ ब्लाइंड कॅन नॉट गाईड अ ब्लाइंड. प्रभू म्हणतो की शिष्य हा गुरुपेक्षा थोर नाही. शिष्य हा केवळ गुरु समान होऊ शकतो. आणि प्रभू म्हणतो, चांगल्या झाडाला वाईट फळं येऊ शकत नाहीत आणि चांगल्या झाडाला चांगलीच फळं येऊ शकतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या सुंदर शिकवणुकीद्वारे आपल्याला त्याच्या शिष्यत्वामध्ये म्हणजेच त्याच्या शिकवणुकीमध्ये वाढण्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिक जीवनात परिपक्व होण्यासाठी आमंत्रण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये बेनसिरा सुंदररित्या आपल्याला आपल्या जीवनाचं वास्तव्य समोर ठेवत आहे. आपण ज्या प्रकारे आपले उच्चार करतो, ज्या प्रकारे आपण संभाषण करतो, दुसऱ्यांबरोबर ज्या पद्धतीने आपण बोलतो, त्यावर आपल्या अंतःकरणात काय आहे ते आपल्याला जाणून घेता येतं. आणि जे मुखावटे बाहेर पडतं ते अंतःकरणात साठलेलं आहे ह्याविषयी आपल्याला सांगण्यात आले आहे. आणि म्हणून आपलं अंतःकरण जर शुद्ध असेल तर निश्चितच आपण आपल्या वाणीद्वारे, आपल्या संभाषणाद्वारे दुसऱ्यांना जिंकू शकतो. शमूएलाच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 29:13 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही तर परमेश्वर आपलं अंतःकरण पाहतो. आध्यात्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे सत्य फार महत्त्वाचं आहे. आपलं अंतःकरण जर आपण परमेश्वरही ठेवलं तर निश्चितच आपल्या अंतःकरणातून चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मुखावाटे बाहेर पडतील आणि आपल्या संभाषणाद्वारे आपल्याला लोकांना जिंकता येईल. दुसरा मुद्दा म्हणजे गुरु हा श्रेष्ठ आहे. शिष्याने गुरु समान व्हावं. आणि त्याविषयी संत पौल करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे की माझं अनुकरण करा. मी जो ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे त्या तुम्ही माझं अनुकरण करा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौल हा गर्वाने सांगत नाही तर जबाबदारीने सांगतो. कारण त्यांनी ख्रिस्ताचं तसं अनुकरण केलं होतं आणि म्हणून तो ख्रिस्तासारखा झाला होता आणि म्हणून तो आपल्या सर्वांना ख्रिस्तासारखं होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसाठी जी अखेरची प्रार्थना योहानाच्या शुभवर्तमानामध्ये केली आहे, योहान अध्याय 17:19 मध्ये, त्यामध्ये प्रभू परमेश्वराला सांगत आहे, विनंती करत आहे, याचना करत आहे की मी जसा नीतिमान आहे, मी जसा पवित्र आहे, तसे माझ्या लोकांनी, माझ्या शिष्यांनी, माझं अनुकरण करणाऱ्यांनी पवित्र आणि नीतिमान व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला गुरुसारखं होण्यासाठी, आपण त्याचे जे शिष्य आहोत ते गुरु समान होण्यासाठी आव्हान करीत आहे, आमंत्रण करीत आहे. ही एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण स्वीकारल्यास निश्चितच आपलं आध्यात्मिक जीवन हे उंचावल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिसरा मुद्दा प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तो म्हणजे आपलं आध्यात्मिक झाड जे आहे, आपलं आध्यात्मिक वृक्ष जे आहे त्याला कशा प्रकारची फळं येतात. अध्यात्मामध्ये परिपक्व असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच श्रद्धा, आशा आणि प्रीती ह्याचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळते. तशा प्रकारची फळं आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जर आपण आध्यात्मिक दृष्टी परिपक्व नसू तर मग आपल्या जीवनामध्ये जी फळं आहेत ती फळं ही पवित्र आत्म्याची नसणार. आणि म्हणून जर आपल्याला पवित्र आत्म्याची फळं जगाला दाखवायची असतील किंवा त्याची साक्ष द्यायची असेल तर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये परिपक्व होऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाचं जे वृक्ष आहे ते पवित्र करणे गरजेचं आहे.
आणि मग जेव्हा आपण तशा प्रकारचं पवित्र जीवन जगू तेव्हा निश्चितच आपल्या आध्यात्मिक जीवनाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देऊ. आजच्या देव शब्दामध्ये परमेश्वर आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होण्यासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी आमंत्रित करीत आहे की जेणेकरून जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती होईल. पुन्हा एकदा आपल्याला वेन डायर आठवण करून देतात, वी कॅनॉट गिव्ह व्हॉट वी डू नॉट हॅव. आपल्याकडे नाही ते आपल्याला दुसऱ्यांना देता येत नाही आणि मग आपल्याकडे असावं आणि आपण त्याच्यामध्ये संपन्न व्हावं असं अध्यात्म आपण अवगत करावं आणि ते दुसऱ्यांना द्यावं की जेणेकरून दुसरे त्याचं देखील अनुकरण करतील आणि ख्रिस्तामध्ये मोठे होतील. या आज आपण सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया की सर्वांनी अध्यात्मामध्ये दृढ व्हावे आणि अध्यात्माची साक्ष द्यावी की जेणेकरून जगाला पवित्र आत्म्याची फळं पाहायला मिळतील.